Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy lecture series. तर आपण आज फिजिक्स मधला जो करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आहे या चॅप्टरचा पार्ट नंबर 2 बघणार आहोत. ठीक आहे. ओके. यापूर्वी आपण पार्ट नंबर 1 बघितलेला आहे आणि पार्ट नंबर 1 ला बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप छान असा रिस्पॉन्स आलेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या कमेंट्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्या कमेंट्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला असाइनमेंट क्वेश्चनचा आन्सर पण दिलेला आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांचं हे असाइनमेंट क्वेश्चनचं जे आन्सर आहे हे करेक्ट आहे. I instantaneous is equal to 9 ampere and I average is 4 ampere. हे सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण आज करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट नंबर 2 ला सुरुवात करूया आणि आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत ओहम्स लॉ अँड किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. आता ओहम्स लॉ आणि किर्चॉफ्स फर्स्ट लॉ हे लेक्चर एकदम ऑसम होणार आहे कारण या लेक्चर मध्ये मी भरपूर न्यूमेरिकल्स घेणार आहे, भरपूर असाइनमेंट क्वेश्चन्स पण देणार आहे. म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर हवा आहे. ठीक आहे. ओके. आणि क्वेश्चन सोपे असणार आहे, अजिबात काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे. तर आपण प्रीवियस स्टँडर्डला म्हणजे 11th मध्ये, तसं तर खरं बघितलं तर आपण 10वी मध्ये पण हे बघितलेलं आहे. म्हणजे 10th आणि 11th मध्ये आपण ओहम्स लॉ बघितलाय. तुम्हाला आठवत पण असेल व्हॉट इज ओहम्स लॉ. सो ओहम्स लॉ काय असतो? व्ही आहे व्होल्टेज. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आय. Under constant temperature and constant physical conditions, voltage between 2 points on the conductor is directly proportional to current flowing through that conductor. हे माहित आहे तुम्हाला? No problem. Okay. Now, या ठिकाणी V काय आहे? व्होल्टेज आणि I कोण आहे? करंट. तर व्होल्टेज जितकं जास्त असेल तितका करंट. So V is directly proportional to I. या ठिकाणी V कोण आहे? V is a voltage, I कोण आहे? Current flowing through the conductor and R is nothing but resistance. R is nothing but resistance. Okay. So what is current? The rate of flow of a charge. माहिती सर्वांना झाले आपलं पार्ट 1 मध्ये. So V is directly proportional to I. Therefore V is equal to some constant of proportionality. Ohm taken it as a R. That is nothing but resistance. So V is equal to IR हा फॉर्म्युला आपल्याला भेटला. तुमचा सर्वांचा पार्ट आहे. ठीक आहे. तर V आपण व्होल्टेज व्होल्ट मध्ये बघतो, I आपण करंट एंपियर मध्ये बघतो आणि रेजिस्टन्स आपण ओहम मध्ये बघत असतो. हे तुम्हाला माहित आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता जर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं म्हटलं व्होल्टेज आणि करंट I चा, तर कसा आपण ग्राफ ड्रॉ करूया? समजा दिस इज y axis, say this is x axis. On the x axis, say this is voltage. Okay. Say here V. On the y axis, say it is current. Okay. Current आणि I आहे. ग्राफ कसा येणार आहे? इथं बघितल्यावरती V is directly proportional to I. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल y is equal to mx, it means y is equal to x. आणि याचा ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईन पासून टू दी ओरिजिन. आठवते सर्वांना? मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं आहे तुमचं हे 10th मध्ये, 11th मध्ये आणि तुम्हाला 12th मध्ये पण आहे. ठीक आहे. ओके. हे झालं. मग आता या केस मध्ये बघा, आता तिथे आपल्याला काय दिसते? V is directly proportional to I. Therefore graph will be straight line passing through the origin. समजलं सर्वांना? ग्राफ is straight line passing through the origin. Is valid only for ohmic conductors. ठीक है. And from this graph we can say that there is linear relationship between voltage and current. From this graph आपण काय म्हणू शकतो की हे दोघांमध्ये लिनियर रिलेशनशिप आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे. काय काय बघितलं बघा. अंडर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट फिजिकल प्रॉपर्टीज, voltage between two terminals is directly proportional to current flowing through the conductor. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. So V is equal to IR हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. आता आपण याच्यावरती एक न्यूमेरिकल बघूया. ठीक आहे. एक न्यूमेरिकल बघूया ओहम्स लॉ वरती आधारित असताना. न्यूमेरिकल्स नेहमी सॉल्व्ह करत असताना मेन न्यूमेरिकल व्हॅल्यू अंडरलाईन करून घ्यायच्या आणि तो न्यूमेरिकल प्रॉपर्ली समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि कारण न्यूमेरिकल्स एकदम इझी असतं, फक्त तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आता हा न्यूमेरिकल बघा.
current in the circuit is due to potential difference of 30 volt. तर या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स V is equal to 30 volt दिलाय. Applied to a resistor of resistance R is equal to त्यांनी आपल्याला दिलाय 300 ohm. Okay, what resistance would permit the same current? What resistance म्हणजे त्यांनी आपल्याला नवीन रेजिस्टन्स R डॅश काढायला लावलाय असं आपण मानूया. If supply voltage was 300 volt, तर सप्लाय व्होल्टेज आणि आपल्याला नवीन व्होल्टेज काय आहे, that is nothing but 300 volt is given to us. So in both the cases, so in case number 1, suppose case number 1 मध्ये जो करंट आलेला आहे, say this current is I. आता हा जो I करंट आहे, same current is withdrawn in the second circuit as well. म्हणजे आपल्याला पहिलं टार्गेट काय असणार आहे की पहिल्या टार्गेट मध्ये आपल्याला करंट काढावा लागेल आणि करंट काढल्याच्या नंतर सेम करंट इथं वापरावं लागेल. सो फॉर फर्स्ट वन सोल्युशन कसं लिहिणार आपण, सोल्युशन आता सीईटी ला काय नाही, सीईटी तुम्ही सरळ सरळ V = I वर लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. बट इन द बोर्ड एक्झामिनेशन तुम्ही according to Ohm's law, V is equal to IR. So put the value, get the answer. V is how much? 30. I, what is the value of R? That is 300. Therefore cancel out, here will be 10. Therefore I is equal to 10 raised to -1 ampere. Say this equation number 1. इथे काय झालं बघा, हे आपण कॅन्सल केले. 1 is equal to I into 10, पण 10 ला आपण घेतलं 10 raised to -1. So this is current in the first case. Now same current we have to take in the another case. Similarly in second case V dash is equal to I R dash. तर आपल्याला R dash म्हणजे रेजिस्टन्स इन द सेकंड केस काढायचा आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करा आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर आन्सर काय ते एकदा चेक करा. तर V dash किती आहे, 300 is equal to I ची व्हॅल्यू 10 raised to -1 घ्यायचे कारण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिले सेम करंट वी हॅव टेक and here we have to find out resistance R dash. So 300 हे परत इकडे 0 is equal to R dash. म्हणून आपण असं म्हणू शकतो the new resistance will be 3000 ohm. It means 3 kilo ohm. Understood? So you have to check the option and mark it. क्वेश्चन सोपा होते की नाही, ठीक आहे. ओके, तर आता आपण जो काय ओहम्स लॉ बघितलेला आहे आणि ओहम्स लॉ वरती न्यूमेरिकल हे खूप सोपं होतं. आता मी तुम्हाला ओहम्स लॉ वरती एक असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे, पण त्यापूर्वी आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ बघूया. आता तुम्ही व्यवस्थित इथं हे सर्किट व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय दिसते तुम्हाला सर्किट मध्ये, रेजिस्टन्स R1, रेजिस्टन्स R2, रेजिस्टन्स R3 हे आहेत सर्किटचे कंपोनेंट्स R1, R2 आणि R3. ठीक आहे. आता ऍट अ पॉइंट ए हा जो करंट आलेला आहे I1 हा स्प्लिट झालाय 3 ब्रांचेस मध्ये. म्हणजे हा तुमचा जो I1 होता ऍट अ पॉइंट ए इज splitted into I1, I2 and I3. The point at which current splits is known as a junction. Therefore point A is junction. Similarly point B is also junction. Here R1, R2, R3 are resistances. हे तुम्हाला समजलं.
the section present between two junctions is known as a branch. म्हणजे या जंक्शनच्या मध्ये सपोज आपण हा जो जंक्शन आहे ए जंक्शन आणि बी जंक्शन याच्यामध्ये तीन ब्रांचेस प्रेझेंट आहेत असं म्हणूया. ठीक आहे. द सेक्शन प्रेझेंट बिटवीन टू जंक्शन इज नोन ॲज अ ब्रांच. तर या ठिकाणी किती ब्रांचेस आहेत? 1 2 आणि 3 हे तुम्हाला कळलं. येणारा करंट आणि जाणारा करंट सेम आहे. इनपुट करंट टोटल करंट फ्लोइंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट फ्लोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. Therefore here total current I is equal to I1 plus I2 plus I3. हे असं आपण लिहू शकतो. हे तुम्हाला सर्वांना समजलं. ठीक आहे. सो द टोटल करंट फ्लोइंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट फ्लोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. इथं कोणत्याही प्रकारचं चार्ज अक्युमुलेशन होत नाही, चार्ज गेन होत नाही किंवा चार्ज स्टोर होत नाही किंवा चार्ज लॉस होत नाही. ठीक आहे. कोणत्या प्रकारचा चार्ज लॉस किंवा गेन होत नाही. म्हणून आपण किर्चॉफचा हा जो काही लॉ आहे फर्स्ट लॉ और किर्चॉफ्स करंट लॉ इज रिलेटेड टू द कंजर्वेशन ऑफ अ चार्ज. वी कॅन से कंजर्वेशन ऑफ अ चार्ज. तर इथे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. इनपुट करंट इज इक्वल टू I, आउटपुट करंट्स आर I1 I2 and I3. ओके. साइन कन्व्हेन्शन आपण असे वापरतो. Current flowing towards the junction is taken as positive and current flowing away from the junction is taken as negative. Okay. समजा इथे एखादा जंक्शन आहे आणि current flowing towards the junction is taken as positive. Current flowing away from the junction is taken as negative. कळलं का सर्वांना? आता पॉइंट ए ला बघा. हा जंक्शन आहे. जंक्शन कडे येणारा करंट पॉझिटिव्ह घेऊया आपण. हे साइन कन्व्हेन्शन प्लस I. करंट going away from is taken as negative. Current going away from the junction is taken as a negative. मग I1 निगेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. मायनस I1 मायनस I2 मायनस I3 is equal to 0. कळलं? So we can say the algebraic sum of currents at a junction is equal to 0. So असे किती पण करंट असू शकतात. नंबर ऑफ करंट्स. सो I म्हणून here I starts from 1 up to n. The algebraic sum of currents at a junction is equal to 0. The algebraic sum of currents at a junction is always equal to 0. हे समजलं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आपण आतापर्यंत काय काय बघितलं बघा. The point at which current splits is known as a junction. The section present between two junctions is known as a branch. Understood? Input current is equal to output current. यालाच आपण असं म्हणू शकतो the algebraic sum of currents at a junction is equal to 0. Okay? This is Kirchhoff's first law. म्हणजे आपल्याला हे कळलं की किर्चॉफच्या फर्स्ट लॉ मध्ये फक्त आपण करंट बद्दलच बोललोय. Therefore Kirchhoff's first law is also known as current law. किर्चॉफचा जो फर्स्ट लॉ आहे त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? करंट लॉ असं पण म्हणतो. ओके. Kirchhoff's first law is known as a current law. It is also known as junction law. कोणता लॉ? Junction law. कळलं का सगळ्यांना? ओके. So in Kirchhoff's first law summation of I is equal to 0. लक्षात सर्वांच्या? एकदम सोपं आहे. लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. हे झालं. आता हे साइडला बघा. हे तुम्हाला एक सर्किट देतो मी किंवा हे एक जंक्शन आहे आणि जंक्शनला हे एवढे करंट आहे. तर आता आपण कसं सॉल्व करणार हे? ठीक आहे. तर आता आपण या फिगर मध्ये जर बघितलं तर जंक्शन जे ला इनपुट करंट आहे I1 I3 I4. ठीक आहे. आणि आउटपुट करंट आहे तुमचे I2 I5 and I6. मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर? जंक्शन कडे येणारे करंट पॉझिटिव्ह घ्यायचे, जंक्शन कडून जाणारे करंट निगेटिव्ह घ्यायचे. करंट्स कमिंग टुवर्ड द जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. करंट फ्लोइंग अवे फ्रॉम द जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. आता जंक्शन जे ला बघा I1 is the incoming current, so take it as a positive plus I1. I2 is a
current flowing away from the junction, take it as a negative. I2 परत I3 काय इनकमिंग आहे प्लस I3 प्लस I4 माइनस I5 आणि माइनस I6 इज इक्वल टू 0. हे दिलेल्या फिगरचे एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं, इनकमिंग करंट आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, इनकमिंग करंट्स आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, आउटगोइंग करंट्स आर टेकन ॲज नेगेटिव्ह. इथे आपण असं म्हणू शकतो, this law is in accordance with the conservation of charge because there is no accumulation of a charge or loss of a charge. इथे कोणत्याही प्रकारचा चार्ज लॉस होत नाही. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, this law is in accordance with the conservation of charge because there is no loss of a charge, there is no gain of a charge. इथे कोणत्याही प्रकारचा चार्ज लॉस होत नाही किंवा चार्ज गेन पण होत नाही. ठीक आहे. म्हणून आपण याला असं म्हणू शकतो की this law is in accordance with the conservation of a charge. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. याच्या बाहेर तुम्हाला एकही पॉइंट पेपरला लिहायचा पण नाहीये. ठीक आहे. एवढंच तुम्हाला खूप झालं. स्टेटमेंट काय म्हणू शकतो आपण, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स at a junction is always equal to 0. The currents coming toward the junction are taken as a positive, currents going away from the junction is taken as negative. Kirchhoff's first law is also called as a junction law or current law. ठीक है. This law is in accordance with the conservation of a charge because at the junction there is no accumulation of a charge or loss of a charge. Therefore, it is in accordance with the this law is in accordance with the conservation of charge because there is no loss of charge, no gain of a charge. ठीक आहे. तर एवढं डिस्कशन आपल्याला अपेक्षित आहे किंवा हे जे काही मी तुम्हाला पॉइंट्स बोललो आहे एवढं आपल्याला जर थेरोटिकल क्वेश्चन विचारला तर लिहिणं अपेक्षित आहे आणि तुमच्या लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. तर सीईटीला तुम्हाला असं विचारू शकतात, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ला जंक्शन लॉ असं म्हणतात, करंट लॉ असं म्हणतात किंवा एक्सप्रेशन सुद्धा देऊ शकतात किंवा तुम्हाला this law is in accordance with the charge हे पण विचारू शकतात. तर यानंतर आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ वरती 1 बाय 1 असे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला यासोबत असाइनमेंट पण देत राहील. ठीक आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यांनी आपल्याला करंट I डिटरमाइन करायला सांगितलंय. तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या पहिले आणि नंतर आपण याला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता व्यवस्थित बघायचं. आता हा तसा पण सीईटीला मल्टिपल चॉइस क्वेश्चन टाइप मध्येच आहे. इथे काय बघणार आपण, ॲट अ जंक्शन ए इनकमिंग करंट किती 2 and 2. सो इथे आउटगोइंग करंट किती असणार आहे 4 एंपियर. ठीक आहे. आता बी पॉइंटला या 4 पैकी 1 एंपियर करंट लीव्ह झाला. ठीक आहे. मग ह्या डायरेक्शनला करंट किती आहे तुमचा 3 एंपियर. आता त्या 3 एंपियर पैकी या जंक्शनला 1.3 एंपियर करंट लीव्ह झालाय. म्हणजे शिल्लक किती राहिला लीव्ह होणारा करंट, म्हणजे 3 एंपियर मायनस 1.3 आय थिंक 1.7 एंपियर इज युअर करेक्ट आन्सर. तर ऑप्शन तुम्ही सर्वांनी चेक करून घ्यायचा. आता हा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला वगैरे विचारलेला आहे. तुम्ही सीईटीला म्हटल्यावर अशाच प्रकारे हा सॉल्व्ह करायचा. जर बोर्ड एक्झामिनेशनला क्वेश्चन असं विचारला तर तुम्ही असं म्हणू शकता, ॲट अ पॉइंट ए अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ॲट अ पॉइंट ए. सो आपण करूया तसं पण एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पण तुम्हाला इथे उत्तराचं लक्षात आलं का. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर हियर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. हे समजलं सर्वांना. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2. इन क्वेश्चन नंबर 2 त्यांनी आपल्याला असं दिलंय, इन द गिवन करंट डिस्ट्रीब्युशन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय. आणि त्यांनी आपल्याला सर्किट असं दिलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन मध्ये ते व्यवस्थित बघू शकता.
ओके, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी आपल्याला करंट I विचारलेला आहे. ओके, इन क्वेश्चन नंबर 2 त्यांनी आपल्याला करंट I डिटरमाइन करायला सांगितलं आहे. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पॉज करा आणि पॉज केल्यानंतर याचं उत्तर काय येईल हे मला सांगा. ठीक आहे, आता आपण सॉल्व करूया. सगळे इनकमिंग करंट बघू. इथे कसं देणार? इनकमिंग करंट 4 प्लस 2 माइनस 3 माइनस 5 plus I is equal to 0 according to Kirchhoff's first law of electricity. So here 6 minus 8 plus I is equal to 0, minus 2 plus I is equal to 0. Therefore I is equal to 2 ampere is your correct answer. So check option A or B or C or D. So option C is a correct answer. Option C is a correct answer. ओके, यानंतर मी तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे. तर तो असाइनमेंट क्वेश्चन तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर त्याचं मला तुम्ही उत्तर सांगा. ठीक आहे, आता हा आपला आहे असाइनमेंट क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, ओके. यानंतर आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व करूया. ठीक आहे, तर हा क्वेश्चन व्यवस्थित केअरफुली रीड करा. व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि पॉज करून तुम्ही x हे आन्सर काय असू शकतं, ऑप्शन ए असेल का बी असेल सी किंवा डी यापैकी प्रिडिक्ट करा. थोडा वेळ घ्या, पॉज करा आणि आता आपलं सोल्युशन जे काय आहे तुमच्या सोल्युशन सोबत मॅच होते का बघा. ठीक आहे, ओके. तर आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय दिलंय बघा की हा जंक्शन आहे. लेट अस से J इज अ जंक्शन. तर x साठी आपल्याला बघायचं आहे. त्यांनी x ला कोणती डायरेक्शन दिलेली नाहीये. मग आपण एक काम करूया, x ला तुमच्या मनाने कोणती पण डायरेक्शन घेऊ शकता. जर समजा मी x ला इनकमिंग डायरेक्शन घेतली आणि माझं उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर मी असं समजणार की जी डायरेक्शन आपण घेतली आहे ती बरोबर आहे. पण जर उत्तर आपलं निगेटिव्ह आलं तर आपल्याला डायरेक्शन रिव्हर्स करावी लागेल. ठीक आहे, तर आता आपण ॲट अ जंक्शन J कसं घेणार अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी और अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ ॲट अ जंक्शन A. सो इथे काय लिहिणार, समजा इथे काय लिहिणार तुम्ही प्लस 4 माइनस 3 प्लस x माइनस 5 प्लस 5 इज इक्वल टू 0. हे 5 कॅन्सल होईल. 4 minus 3 will be 1 plus x will be equal to 0. Therefore x will be equal to minus 1 ampere. हे कळलं का सगळ्यांना? ठीक आहे, आता minus 1 म्हणजेच आपण जी काय डायरेक्शन दिली आहे ही डायरेक्शन चुकीची आहे. इट इज अवे फ्रॉम, म्हणजे आपल्याला डायरेक्शन रिव्हर्स करावं लागेल. म्हणजे x इज करंट फ्लोइंग अवे फ्रॉम. तर असा कोणता तुमचा ऑप्शन मॅच होतोय का बघा. ठीक आहे, आता आपण असं जे काही इक्वेशन डायरेक्टली सॉल्व्ह केलेलं आहे असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे JEE मध्ये, नीट मध्ये किंवा CET एक्झामिनेशन मध्ये. मात्र बोर्ड एक्झामिनेशनला तुम्हाला असं सॉल्व्ह करून जमणार नाही. मग बोर्ड एक्झामिनेशनला तुम्हाला काय करावं लागेल, बोर्ड एक्झामिनेशनला तुम्हाला असं म्हणावं लागेल, लेट अस कन्सिडर I1 is equal to 4 ampere, I2 is equal to 3 ampere, I4 is equal to 5 ampere and I5 is equal to 5 ampere. Here I3 is equal to x. Okay, I3 is equal to x. आणि बोर्ड एक्झामिनेशनला हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर हा क्वेश्चन आपण असं सॉल्व्ह करणार. कसं, सोल्युशन बोर्ड एक्झामला आपल्याला एकदम प्रॉपरली सुटसुटीत लिहायला लागतं. साइडला आपण डायग्राम काढून घेणार आणि म्हणणार लेट I1 is equal to 4 ampere, I2 is equal to 3 ampere, I3 is equal to x ampere, I4 is equal to 5 ampere and I5 is equal to 5 ampere again. ठीक है. Now according to
Kirchhoff's current law, summation of I is equal to 0 at a junction, ठीक है, I is equal to 1 to कितनी सेकेंड 5 पर्यंत. Therefore incoming current I1 is incoming current, so take it as a positive. Therefore I2 is outgoing minus I2, I3 is again incoming that we have considered I3, परत minus I4 आणि I5 incomingच आहे म्हणजे plus I5 is equal to what? Is equal to 0. Now put the values. What is I1? 4. What is I2? 3. What is I3? X. What is I4? 5 plus 5 is equal to 0. ठीक है? Here cancel. 4 minus 3 will be equal to 1 plus x will be equal to 0. Therefore x will be equal to 1. Therefore x will be equal to minus 1 ampere. आता या ठिकाणी -1 आले, it means direction is away from the junction. Negative sign indicates that we have to change the direction. Assume direction is wrong. Okay, जर इथं प्लस आला असतो तर मग assume केलेलं डायरेक्शन बरोबर आहे. ठीक आहे, therefore x is equal to 1 ampere which flows away. X is equal to 1 ampere flows away from the junction J. समज करा ना, जर आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन अशा टाइपचा क्वेश्चन आला तर शक्यतो त्याच्यावरती बोर्ड एक्झामिनेशन क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या फॉर्म मध्येच यायला पाहिजे, परंतु जर आला तर आपण असं इन डिटेल मध्ये त्याचं सोल्युशन लिहायचं. ठीक आहे, यानंतर तुम्हाला मी एक असाइनमेंट क्वेश्चन नंबर 2 देतो की जो तुमच्या स्क्रीनवरती आहे तो तुम्ही व्यवस्थित सर्वांनी नोट करून घ्यायचा आणि असाइनमेंट क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर मला तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे. ठीक आहे, तर आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. तर याचा मग तुम्ही आन्सर व्यवस्थित सांगा. तो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करा अगोदर. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ दॅट इज समेशन ऑफ I is equal to 0 at a junction deals with the conservation of. तर तुम्ही व्यवस्थित सांगायचं. ऑप्शन ए आहे चार्ज, ऑप्शन बी आहे एनर्जी, ऑप्शन सी आहे मोमेंटम आणि ऑप्शन डी आहे मास. तर आपण आता जस्ट बघितलंय किर्चॉफ्स फर्स्ट लॉ is in accordance with the conservation of a charge because at a junction there is no accumulation of a charge or no loss of a charge. Therefore option A is a correct answer. समज सर्वांना. ठीक आहे, तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आता मी तुम्हाला नेक्स्ट असाइनमेंट क्वेश्चन नंबर 3 देतो, तो तुम्ही स्क्रीनवरती बघा आणि मला तुम्ही त्याचं उत्तर सांगा. असाइनमेंट क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, तर तुम्हाला हे आजचं लेक्चर आपल्या सर्वांना व्यवस्थित समजलं असेलच, यामध्ये काही शंका नाहीये. पण तरी सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं हे आपण व्यवस्थित बघूया परत एकदा. आज आपण बघितलं ओम्स लॉ, V is equal to IR, आणि आपण हे बघितलं देयर इज अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन व्होल्टेज अँड करंट. 2 नंबर आपण बघितलं किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज कॉल्ड एज अ करंट लॉ एज वेल एज जंक्शन लॉ. ठीक आहे, आणि आपण हे बघितलं किर्चॉफ्स सेकंड लॉ स्टेट्स दॅट द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट अ जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. दॅट इज समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. हे आपण बघितलं. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज in accordance with the conservation of a charge because there is no loss of a charge, no gain of a charge at the junction. Please हे सर्व लक्षात ठेवा. Incoming currents are taken as positive, outgoing currents are taken as negative. Current flowing towards the junction are taken as positive, current flowing away from the junction are taken as a negative. आणि तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे असाइनमेंट क्वेश्चनचं सर्वांनी आन्सर व्यवस्थित